दिनांक 7 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या एका शिष्टमंडळाने इयत्ता 2री, 3री, 4थी, 6वीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षणासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार सुरू असलेल्या उर्दू प्रशिक्षण केंद्रावर भेट देऊन शिक्षकांची समस्या ऐकून घेण्यात आल्यात। गैरसोयीबद्दल अनेक शिक्षकांचे तक्रारी होत्या। उर्दू शिक्षकांना रात्री निवासाची व्यवस्था करण्यात आली नाही, जेवणाची व्यवस्था बरोबर नाही, या सर्व तक्रारी ऐकून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेडचे प्राचार्य श्री अमोल निळेकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर शिक्षकांसोबत होत असलेले गैरवर्तन संदर्भात सविस्तर माहिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली। प्रत्येक प्रशिक्षणार्थी 1000 रुपये दररोज प्रमाणे निधी आलेला आहे। ते निधी पूर्णपणे शिक्षकांवर खर्च व्हावा, 1 रुपयाही परत शासनाच्या खाती जमा करण्यात येऊ नये। शासनाने दिलेले निधीचा वापर पूर्णपणे शिक्षकांवरच व्हावा। नांदेड शहर वगळता इतर ठिकाणाहून आलेले उर्दू शिक्षकांची राहण्याची सोय आजपासून ताज पाटील हॉटेल ITI समोर नांदेड येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला। आता कुणीही शिक्षक बाहेरगावी परत आपल्या घरी जाऊ नये असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। सर्व शिक्षकांची सोय शासनाच्या नियमाप्रमाणे होणार असे आश्वासनही अमोल निळेकर यांनी दिले। महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या या शिष्टमंडळात राज्याध्यक्ष AP गफ्फार, जिल्हा अध्यक्ष शेख रऊफ युसुफ, जिल्हा सचिव बाबर अहमद कादर, जिल्हा कोषाध्यक्ष युसुफ मोहिउद्दीन खान, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद सरफराज, जिल्हा सहसचिव मोहम्मद सुलतानुद्दीन। विशेष म्हणजे या शिष्टमंडळात SCET RT पुण्याचे शिक्षण तज्ज्ञ अब्दुल मलिक निजामी यांचाही समावेश होता।